नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासमोर एक चॅलेंज आहे. शून्य कोडिंग, शून्य सर्व्हर मॅनेजमेंट आणि फक्त 15 मिनिटात एक वेब ॲप्लिकेशन जगात कोणालाही उपलब्ध करून देता येईल का? हे ऐकायला थोडं अशक्य वाटते नाही का? हो, खरा तर. पण आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्नच्या एका एक्सरसाइजच्या मदतीने हेच करून पाहणार आहोत. आपण अजोर ॲप सर्व्हिसवर एक कंटेनराइज्ड ॲप तैनात करणार आहोत. आता कंटेनराइज्ड हा शब्द ऐकून घाबरून जाऊ नका. आपण या सगळ्या क्लिष्ट वाटणाऱ्या गोष्टी एकदम सोप्या करून समजून घेणार आहोत. अगदी. आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे कंटेनर ही कल्पना. कंटेनर म्हणजे फक्त एक डिजिटल बॉक्स नाहीये. डेव्हलपर्सची एक मोठी डोकेदुखी असते ना. कोणती? अरे पण हे माझ्या मशीनवर तर चालत होतं. हो. बरोबर? तर त्या डोकेदुखीवरचा हा उपाय आहे. यात ॲप्लिकेशन आणि त्याला चालवायला लागणारं सगळं काही आधीच पॅक केलेलं असतं. त्यामुळे ते कुठेही म्हणजे कोणत्याही वातावरणात अगदी सारखंच चालतं. अच्छा, म्हणजे एकदा पॅक केलं की टेन्शन संपलं. चला तर मग बघूया हे अशक्य वाटणारं काम एज्योर आणि कंटेनर्स मिळून कसं शक्य करतात ते. आपण थेट एज्योर पोर्टलवर जाऊया आणि कामाला लागूया. ठीक आहे. तर आपण portal.azure.com वर लॉग इन केलं आहे. इथे सगळ्यात आधी आपल्याला एक नवीन रिसोर्स तयार करायचा आहे. त्यासाठी आपण क्रिएट अ रिसोर्स या बटनावर क्लिक करूया आणि मग सर्च बारमध्ये वेब ॲप असं टाईप करून क्रिएट निवडूया. आता आपल्यासमोर एक मोठा फॉर्म उघडला आहे. हो, आणि हा फॉर्म म्हणजे आपल्या मिशनचं कंट्रोल पॅनल आहे. आपण इथे जी माहिती भरू त्यावरच एज्योर आपलं पुढचं काम करणार आहे. बरोबर. सुरुवात करूया बेसिक स्टॅपपासून. सबस्क्रिप्शन आपण आहे तसंच ठेवूया, पण पुढचा पर्याय महत्त्वाचा आहे, रिसोर्स ग्रुप. इथे आपण क्रिएट न्यू निवडून RG-WebApp असं नाव देऊ. आपण याला नेहमी एक फोल्डर म्हणतो, पण म्हणजे या फोल्डरच्या कल्पनेपलीकडे याचं काय महत्त्व आहे का? म्हणजे सगळ्या गोष्टी एकत्र ठेवल्या तर नंतर एखादी गोष्ट बदलायची असेल तर गोंधळ नाही का होणार? खूप चांगला प्रश्न आहे. रिसोर्स ग्रुप फक्त गोष्टी एकत्र ठेवण्यासाठी नाही, तर त्यांचं आयुष्य एकत्र बांधण्यासाठी आहे. याला युनिट ऑफ लाईफ सायकल असं म्हणतात. अच्छा. म्हणजे या ग्रुपमधल्या सगळ्या गोष्टी एकत्र तयार होतात, एकत्र मॅनेज होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकत्र डिलीट होतात. म्हणजे काही ॲडव्हान्स्ड केसेसमध्ये वेगवेगळे ग्रुप्स बनवतात, पण आपल्या या वेब ॲपसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे ॲप सर्व्हिस, त्याचा प्लॅन, या सगळ्यांचं आयुष्य एकच आहे. त्यामुळे त्यांना एकत्र ठेवणं जास्त सोपं पडतं. कळलं. म्हणजे नंतर साफसफाई करताना एक एक वस्तू शोधत बसायला नको, अख्खं घरच एका बटनात रिकामं करता येईल. अगदी बरोबर. ठीक आहे. आता पुढे ॲपला एक युनिक नाव द्यायचं आहे, जसे की तुमची आद्याक्षरे कंटेनर वेब ॲप. आणि आता येतो एक महत्त्वाचा निर्णय. पब्लिश या पर्यायाखाली आपल्याला कोड आणि कंटेनर असे 2 पर्याय दिसतात. आपण कंटेनर निवडणार आहोत, पण या 2 पर्यायामध्ये नेमका फरक काय आहे? खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे बघा, जेव्हा तुम्ही कोड निवडता, तेव्हा तुम्ही अज्युअरला सांगता की हे बघा, मी तुम्हाला माझा कोड देतो. तुम्ही तुमच्या हिशोबाने त्यासाठी लागणारं वातावरण म्हणजे .NET किंवा Node.js तयार करा आणि ते चालवा. यात बरीच जबाबदारी अज्युअरवर येते. ओके. पण जेव्हा तुम्ही कंटेनर निवडता, तेव्हा तुम्ही म्हणता वातावरणाची काळजी करू नका, मी ते सगळं माझ्यासोबतच घेऊन आलोय. तुम्ही फक्त हा माझा तयार बॉक्स चालवा. यामुळे इट वर्क्स ऑन माय मशीन ही समस्या ती कायमची नाहीशी होते. तुम्ही संपूर्ण कंट्रोल स्वतःकडे ठेवता. वाह! म्हणजे आपण एज्युअरला फक्त वीज आणि जागा पुरवायला सांगतोय, बाकी सगळं फर्निचर आपलं आपणच घेऊन आलोय. परफेक्ट उदाहरण आहे. ठीक आहे. मग ऑपरेटिंग सिस्टममध्ये लिनक्स निवडलेला आहे याची खात्री करूया. आणि शेवटचा पर्याय आहे प्राइसिंग प्लॅन. आपण इथे फ्री F1 प्लॅन निवडणार आहोत कारण तो मोफत आहे. पण मोफत या शब्दासोबत काही अटी आणि नियमसुद्धा येतात नाही का? म्हणजे हा प्लॅन प्रोडक्शनसाठी का वापरू नये? अगदी बरोबर. फ्री म्हणजे फॉर लर्निंग अँड टेस्टिंग. F1 प्लॅन हा एका शेअर केलेल्या एन्व्हायरमेंटमध्ये चालतो. म्हणजे एकाच मोठ्या सर्व्हरवर तुमच्यासारखे इतर अनेक जण त्यांचे ॲप्स चालवत असतात. अच्छा. त्यामुळे तुम्हाला मर्यादित CPU आणि मेमरी मिळते आणि त्याची कोणतीही गॅरंटी नसते. एखादा छोटा छंद म्हणून केलेला प्रोजेक्ट चालवण्यासाठी ठीक आहे, पण ज्या ॲपवर तुमचा बिझनेस अवलंबून आहे ते यावर चालवणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. अगदी.
ठीक आहे. तर आपण अझूरला सांगितलंय की या ॲपसाठी एक फोल्डर म्हणजेच रिसोर्स ग्रुप तयार कर, त्याला एक नाव दे आणि ते मोफत शेअर केलेल्या जागेवर चालव. पण आपण हे नाही सांगितलं की या ॲपमध्ये नक्की काय चालवायचंय. ती माहिती आपण पुढच्या टॅबमध्ये म्हणजेच कंटेनर टॅबमध्ये देणार आहोत. तर कंटेनर टॅबमध्ये पहिला पर्याय आहे इमेज सोर्स. इथे आपण अदर कंटेनर रजिस्ट्रीज निवडणार आहोत. याचा अर्थ आपण अझूरच्या स्वतःच्या ACR म्हणजेच अझ्युअर कंटेनर रजिस्ट्री व्यतिरिक्त दुसरीकडून इमेज आणतोय. बरोबर. कंटेनर रेजिस्ट्री म्हणजे कंटेनर इमेजेसची एक लायब्ररी किंवा गोदाम समजा. जसं डॉकर हब हे सर्वात लोकप्रिय सार्वजनिक गोदाम आहे किंवा गिटहबची स्वतःची रजिस्ट्री आहे. आज आपण मायक्रोसॉफ्टच्या सार्वजनिक रजिस्ट्री MCR म्हणजेच मायक्रोसॉफ्ट कंटेनर रजिस्ट्रीमधून इमेज घेणार आहोत. ओके, पुढचा पर्याय ॲक्सेस टाईप आपण पब्लिक ठेवूया. आणि आता मुख्य पत्ता रजिस्ट्री सर्व्हर URL. इथे आपण mcr.microsoft.com K8SE असं टाकू. मला या URL मधल्या K8SE या शब्दाबद्दल थोडी उत्सुकता आहे. हे काहीतरी वेगळं सुचवतंय. तुमचं निरीक्षण एकदम अचूक आहे. K8SE हे क्युबरनेटिससाठीचा एक शॉर्ट फॉर्म आहे. K मग 8 अक्षरं आणि मग S. अच्छा, याचा अर्थ ही इमेज मुळात क्युबरनेटिसच्या डेमोसाठी बनवली गेली आहे. जरी आपण इथे कुबरनेटिस वापरत नसलो तरीही एक हलकी आणि पटकन सुरू होणारी इमेज आहे जी ॲप सर्व्हिसवर चालवण्यासाठी उत्तम आहे. हे दाखवतं की कंटेनर्स किती फ्लेक्सिबल असतात. वा. आता पुढचा रकाना आहे इमेजन टॅग. इथे आपण quickstart.latest असं टाकणार आहोत. क्विकस्टार्ट हे इमेजचं नाव झालं, पण हा जो .latest टॅग आहे त्याबद्दल मी ऐकलंय की प्रोडक्शनमध्ये हे वापरणं धोकादायक ठरू शकतं. हे खरे आहे का? 100% खरं आहे. शिकण्यासाठी .latest वापरणं सोपं आहे कारण ते तुम्हाला नेहमी सर्वात नवीन व्हर्जन देतं. पण प्रोडक्शनमध्ये हा टॅग कधीच म्हणजे कधीच वापरू नये. का? कारण लेटेस्ट आज ज्या इमेजला दर्शवतो उद्या ती बदलू शकते. समजा डेव्हलपरने नवीन व्हर्जन अपलोड केली आणि त्यात काही बग असेल तर तुमचं ॲप आपोआप ती सदोष व्हर्जन घेऊन बंद पडू शकतं. बापरे. म्हणून प्रोडक्शनमध्ये नेहमी एक स्पेसिफिक व्हर्जन टॅग वापरावा, जसं की quickstart.v1.2. यामुळे तुम्ही कोणती आवृत्ती चालवत आहात यावर तुमचं पूर्ण नियंत्रण राहतं. हां, खूपच महत्वाचा मुद्दा आहे. आता शेवटचा रकाना आहे स्टार्टअप कमांड, जो आपण रिकामा सोडणार आहोत. मला एक खूपच इंटरेस्टिंग वाटतं की आपण काही न सांगता कंटेनरला स्वतःच कळतं की आतमध्ये काय चालवायचंय. हे नक्की कसं काम करतं? याचं उत्तर डॉकर फाईल नावाच्या फाईलमध्ये दडलेलं आहे. जेव्हा डेव्हलपर कंटेनर इमेज बनवतो तेव्हा तो डॉकर फाईलमध्ये एंट्री पॉइंट किंवा CMD सारख्या सूचना देतो. ओके. या सूचना कंटेनरला सांगतात की सुरू झाल्यावर कोणता प्रोग्रॅम किंवा कमांड चालवायची आहे. त्यामुळे आपला हा क्विकस्टार्ट बॉक्स इतका स्मार्ट आहे की त्याला स्वतः कसं सुरू व्हायचं हे आधीच शिकून ठेवलं आहे. आपल्याला वेगळं काही सांगण्याची गरज नाही. अप्रतिम. चला, आता आपण रिव्ह्यू प्लस क्रिएट या बटनावर क्लिक करूया. Azure आपल्याला आपल्या ऑर्डरचा एक सारांश दाखवेल. सगळं तपासून क्रिएट बटन दाबूया. आता थोडा वेळ थांबायचंय. स्क्रीनवर डिप्लॉयमेंट इज इन प्रोग्रेस असं दिसेल. हो, आणि या 2-3 मिनिटांच्या काळात पार्श्वभूमीत खूप काही घडत असतं. Azure आपल्यासाठी एका डेटा सेंटरमध्ये व्हर्च्युअल सर्व्हरचा एक भाग शोधतं. त्यावर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमचं वातावरण तयार करतं. आपण दिलेल्या पत्त्यावरून म्हणजे mcr.microsoft.com वरून तो कंटेनर डाउनलोड करतं, त्याला नेटवर्कशी जोडतं आणि चालवण्यासाठी सज्ज करतं. वाह. हे सगळं ऑटोमेशन आहे. काही वर्षांपूर्वी हेच काम करायला एक पूर्ण टीम आणि कित्येक दिवस लागायचे. आणि आता आपल्याला फक्त पिझ्झा डिलिव्हरीची वाट पाहिल्यासारखं थांबायचंय. हा बरोबर. चला, स्क्रीनवर युअर डिप्लॉयमेंट इज कम्प्लीट असा संदेश आलाय. म्हणजे आपलं वेब ॲप इंटरनेटवर तैनात झालंय. आता गो टू रिसोर्स या बटनवर क्लिक करूया. इथे आपल्याला आपल्या ॲपच्या कंट्रोल पॅनलवर बरीच माहिती दिसतेय. पण आपलं लक्ष हवं आहे उजवीकडे असलेल्या डिफॉल्ट डोमेन या नावावर. त्याच्यासमोर एक लिंक आहे. हीच आपल्या ॲपची जगातली ओळख आहे. त्यावर क्लिक करूया. एक नवीन टॅब उघडेल. सुरुवातीला काही सेकंड कदाचित काही दिसणार नाही, कारण आपला कंटेनर नुकताच म्हणजे जागे होऊन तयार होत असतो. आणि हे बघा, आपल्या स्क्रीनवर एक छानसा संदेश दिसतोय. याचा अर्थ आपलं ॲप्लिकेशन इंटरनेटवर लाईव्ह आहे. अभिनंदन, आपलं आव्हान पूर्ण झालं. खूपच छान. आता आपलं काम झालं आहे. ॲप बनवलं, ते पाहिलं, पण आता सर्वात महत्वाची पायरी बाकी आहे.
पसारा आवरायची. क्लाउडच्या जगात ही सवय लावून घेणं खूप गरजेचं आहे, नाही का? अत्यंत गरजेचं. नाहीतर बिल पाहून धक्का बसू शकतो. मी एका प्रोजेक्टवर काम करत होतो, तिथे एका नवीन डेव्हलपरने टेस्टिंगसाठी तयार केलेला एक मोठा रिसोर्स ग्रुप डिलीट करायला तो विसरला आणि वीकेंडच्या सुट्टीवर गेला. अरे देवा. परत आल्यावर कंपनीला हजारो डॉलरचं अनपेक्षित बिल आलं होतं. बापरे. तेव्हापासून आमच्या टीममध्ये क्लीन अप युअर मेस हा नियम अगदी सक्तीचा आहे. हा किस्सा ऐकून तर मी लगेच पसारा आवरणार. आणि इथेच रिसोर्स ग्रुपची कल्पना कामी येते. बरोबर, एक गोष्ट डिलीट करण्याऐवजी आपण संपूर्ण फोल्डर्स डिलीट करू शकतो. अगदी. यामुळे चुकायची शक्यता राहत नाही. त्यासाठी आपण Azure पोर्टलवर परत जाऊन वरच्या सर्च बारमध्ये RG-web app हे नाव शोधू. त्यावर क्लिक केल्यावर आपल्याला त्या ग्रुपमधले सर्व रिसोर्सेस दिसतील. इथे वरच्या बाजूला डिलीट रिसोर्स ग्रुप नावाचं एक लाल रंगाचं बटण आहे. त्यावर क्लिक केल्यावर Azure आपल्याला खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा ग्रुपचं नाव टाईप करायला सांगेल. हो, हे एक सेफ्टी फीचर आहे. म्हणजे आपण उत्साहाच्या भरात चुकीचं काहीतरी डिलीट करणार नाही. नाव टाकून डिलीट दाबलं की झालं काम. काही मिनिटात आपण तयार केलेला सगळा पसारा नाहीसा होईल. तर या सगळ्यातून आपण काय शिकलो? आपण पाहिलं की एक तयार ॲप्लिकेशनचा बॉक्स म्हणजेच कंटेनर घेतला आणि त्याला काही मोजक्या क्लिकमध्ये Azure वापरून इंटरनेटवर लाईव्ह केलं. पण ह्या कृतीच्या पलीकडे याचा मोठा अर्थ काय आहे? याचा मोठा अर्थ म्हणजे डेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत झालेली क्रांती. यालाच पोर्टेबिलिटी म्हणतात. एकदा तुम्ही ॲप्लिकेशन कंटेनरमध्ये पॅक केलं की ते कुठेही चालतं. तुमच्या लॅपटॉपवर, Azureवर, AWSवर किंवा तुमच्या स्वतःच्या सर्व्हरवर. यामुळे डेव्हलपर आणि ऑपरेशन्स टीममधला जो संघर्ष असतो ना, तो कमी होतो. डेव्हलपर फक्त ॲप बनवण्यावर लक्ष केंद्रित करतो आणि ऑपरेशन्स टीम फक्त ते कंटेनर चालवण्यावर. यातूनच डेव्हऑप्स संस्कृतीचा जन्म झाला. खरंच हे खूपच शक्तिशाली आहे. आपण फक्त एक ॲप तैनात नाही केलं, तर आधुनिक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या एका महत्त्वाच्या पैलूला स्पर्श केला. हो, आणि आपण सर्व्हरलेस माइंडसेटकडे एक पाऊल पुढे टाकलं आहे. आपण कुठेही सर्व्हरच्या ऑपरेटिंग सिस्टमची किंवा त्याच्या पॅचिंगची चिंता केली नाही. बरोबर. आपण फक्त आपला ॲप्लिकेशन कोड कंटेनरच्या रूपात दिला आणि प्लॅटफॉर्मला सांगितलं, हे चालव. यामुळे कंपन्या आठवड्यांऐवजी दिवसांमध्ये नवीन फीचर्स लॉन्च करू शकतात. तर मग आजच्या या अनुभवावर आधारित श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया. आपण आज मायक्रोसॉफ्टने बनवलेला एक पूर्वतयार कंटेनर वापरला. पण विचार करा, जर स्वतःचं ॲप्लिकेशन, समजा एखादी वैयक्तिक वेबसाईट किंवा एखादा आवडता प्रोजेक्ट असाच प्रकारे कंटेनरमध्ये पॅक करायचा असेल, तर त्यासाठी काय शिकावं लागेल? तुम्हाला डॉकर फाईल कसा लिहायचा आहे हे शिकावं लागेल. असं केल्याने कोणती नवीन दारे उघडतील आणि स्वतःचे प्रोजेक्ट्स जगासमोर कसे मांडता येतील याचा विचार नक्की करा.